गोलंदाज विनोद मडवीला पाहतोय आपण भाल संघाचा गोलंदाज फलंदाज सुभाषला पाहतोय ज्याने चौकाराने सुरुवात केली आपल्या डावाची। फुल टॉस बॉल कव्हरच्या वरून घ्यायचं होतं मात्र डीपेक्सच्या कव्हरला प्रोटेक्शन दिलं जातोय आणि तोपर्यंत वेळ होता एक धाव एकवटण्याचा। दोन्ही संघांचा विचार केला तर श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी विपक्ष आई गावदेवी भाल या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना पाहायला मिळतोय। याच्या अगोदर नारायण संघाने 2 सामने जिंकल्यात, तो संघ पुढे सरकलाय। आमचे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, जास्त उंची गाठली आहे चेंडूने, क्षेत्ररक्षक गेज करतील का कॉल देणं महत्वाचं होतं। 2 क्षेत्ररक्षक आले मात्र कॉलिंगला खूप महत्व होतं। तिसरी धाव मिळेल का ते पाहावं लागेल। पंचांना रेफर केलाय आणि त्याने इशारा केलाय थर्ड अंपायर कडे। तिसऱ्या पंचांकडे इशारा करत असताना संतोष चौधरी सर तर सामनावीर विकीचा इथे गौरव केला जाईल। सामनावीर पुरस्कार विकी याचे अभिनंदन ऑलराऊंडर परफॉर्मन्स। तर आमचे ऑर्गनायझर योगेंद्र मडवी यांच्या शुभ हस्ते नारायण क्रिकेट संघाचे गावदेवी नारायण आई दुर्गेश 11 गावदेवी नारायण क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू विकीचा इथे गौरव केला जात आहे। सामनावीर या खऱ्या अर्थाने पुरस्काराने त्याचा गौरव केला जात आहे। सामनावीर निश्चित स्वरूपात इथे प्रदान केलं जातं त्याच्यासाठी। थँक्यू डीजे, अतिशय चांगले आवाज डीजे मास्टर नितीन, गुड जॉब। आमचे बाला चौधरी यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत आहे बाळा। तर बघा गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्पर्धा आयोजक सन्माननीय योगेश दादा मडवी यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी। प्रवीण दुगाडे सर, खूप काही बक्षीस आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवाराच्या वतीने रोशन असतील, हितेंद्र असतील, दिलीप शेठ असतील, खूप बक्षिसांची बरसात केली 4 दिवसामध्ये। बॅकफुटला जाऊन सूर्यक पंच केला जातोय, चेंडू जाईल सीमा पलीकडे, आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय, गुड शॉट। थँक्यू। भारत मात्रे नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय, त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। जर लागोपाठ 3 षटकार आले तर आमचे प्राप्ती लाईव्ह यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज। बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, हलकसं अपील केलंय मात्र अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळतोय। गोलंदाज विनोद मडवीचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण। 2 चौकार आल्यात, एका खेळाडूला बाद करण्यात यश प्राप्त केलं जातोय। तर सन्माननीय गोपाल शास्त्री नाशिकवरून खऱ्या अर्थाने बिलॉंग करतात आणि या स्पर्धेचं पूजन सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते झालं। त्यांच्या वतीने सर्वांसाठी ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात आली, खेळाडूंसाठी कोल्ड ड्रिंक्स। फटका चांगला आहे, खेळाडू सुद्धा डीपेक्सच्या कव्हरच्या दिशेला पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय, धावचीची संधी आहे मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या जातात। तर गुरुवर्य गोपाल शास्त्री महाराज यांचं इथे आगमन झालेलं आहे। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं जे खऱ्या अर्थाने आपली हिंदू संस्कृती आहे की 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा तुला वंदिती, त्या गणराला वंदन करून या स्पर्धेचा शुभारंभ झाला। ते गोपाल शास्त्री इथे नाशिकवरून आलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये ज्या संघातील खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक्सची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। त्यांच्या समेत इथे नरेश फराड युवा नेते आहेत, युवा नेतृत्व शिवसेना आमचे चिंद्रनगावचे आहेत, गुरुनाथ पाटील चिंद्रन यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर 1 बाद 13 अशी स्थिती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी
या टीमच्या वतीने भारत मात्रे अँड कंपनी भारतसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज पाहतोय भाल संघाच्या वतीने देवेशला पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 बनवल्या गेल्यात. अभिलेस चेंडू पाहावं लागेल. पंच नो बॉलचा इशारा करत असताना कदाचित हा चेंडू हातातून निसटला असेल, कारण क्रीजच्या बाहेरून फेकला गेलाय आणि फ्रीड. पंच इशारा करत असताना शैलेश चव्हाण सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला संतोष सर चौधरी आणि तिसरे पंच हिरामन सर भोसले अशी आज मात्र पंचांची 3 पंच पाहायला मिळते आपल्याला. फ्रीड फायदा उठू शकले नाही. अगदी कोलवट टप्प्याचा बॉल फेकलाय, त्याच्यावरती एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. चांगली संधी होती मी म्हणेन भारतसाठी, मात्र जास्त काही एका धावेपेक्षा जास्त काही करू शकले नाही आहे, कारण चेंडूची लाईन चांगली होती. तेवढाच चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला होता, त्यामुळे एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. 2 संघ एकाच कॅलिबरचे, एका ताकदीचे संघ या मैदानावरती पाहायला मिळतात. भालविपक्ष नागझरी. फटका चांगला आहे, स्पीड साऊंड पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. स्पर्धा आयोजक भारत दादा. नागझरी गावात आमदारी चषक, नागझरी गावात आमदारी चषक केला आयोजित त्यांनी. सुभाष बॅट मधून हा तिसरा चौकार पहा मिळतो अद्यापर्यंत. तिसरा चौकार आलाय. चांगली बॅटिंग होत असताना बंडावनचा खेळाडू भारत नॉन स्ट्रायकरला पहा मिळतोय. पहिला धक्का लवकर लागला, त्याच्यानंतर मात्र भारतचं या मैदानामध्ये आगमन झालं. क्रॉस लाईनने पुन्हा एकदा खेळात 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप खूप मोठा आहे. आउटफील्ड फास्ट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग. भारत मात्रे यांच्यासाठी एक स्वर्ण संध्या बघा. मोतीराम भोईर आदर्श क्रिकेटर वाकलन 2 षटकारासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे भारत मात्र्यांसाठी. स्ट्राईकला सुभाष. टोटल 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जाऊन सूर्य पंच केला जात आहे. पॉइंटच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षकांनी 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि सलग तिसऱ्या चेंडूवरती हा तिसरा चौकार. यावेळेस फटका पसलाय. जास्त वेळ चेंडू हवेमध्ये आहे, मात्र समोर कोणताही खेळाडू नाही आहे आणि दुसरी धाव वेगाने एकवटली जातोय. चांगली कल्पना. पाहिलं आपण या खेळाडूला लागोपाठ 3 चौकार, त्याच्यानंतर या दुहेरी धाबा येत असताना पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करावी ना या फलंदाजाने दाखवून दिलाय. सुभाष मात्रेला पाहतोय, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केला आणि अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून तब्बल 5 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तोच खेळाडू स्ट्राईक वरती. आउटसाइड स्टंपला चेंडूची लाईन ठेवली होती. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू डॉट फेकला जातोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 16 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाल्या. तर आमच्या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने चिंद्रन गावातील आदरणीय राजकीय क्षेत्रातील एक युवा दमदार नेतृत्व इथे नरेश फराड चिंद्रन यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सफरचंद जे फल आहे, ॲपल फ्रूट, खऱ्या अर्थाने एक प्रतिकारात्मक ऊर्जा देणारं जे फ्रूट आहे ते मात्र पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जी वेपरची सेवा आहे ती सुद्धा आमचे गुरुनाथदादा आणि
पाटील चिंद्रन आणि नरेश फराड चिंद्रन यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली आणि त्याचबरोबर आज इथे आलेले समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक घटक म्हणून संपूर्ण मग आपल्या कोकणामध्ये रायगड असो ठाणे संपूर्ण नाशिकपर्यंत ज्यांना समाजाचा घटक म्हणून संबोधले जाते असे गोपाल महाराज शास्त्री यांच्या वतीने सर्वांसाठी खऱ्या अर्थाने उन्हाचा एक मोठा कहर आहे. ऊन मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो, परंतु कुठंतरी शरीराला एक शांततेचं एक निर्माण व्हावं, कुल वाटावं याकरता त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्सची व्यवस्था पुरवण्यात आल्याबद्दल अन्नदाता सदा सुखी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे सरसे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि रोशन शेठ मडवी ज्याने 4 दिवस बक्षिसांची आतषबाजी केलेली आहे, ऑर्गनायझर आहे, त्यांचं व्यासपीठावर आगमन स्वागत आहे आपलं. थँक्यू. पॉवर प्लेची 2 षटकं संपले. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये 16, एकूण धावसंख्या 29 धाबा. स्कोररची भूमिका अतिशय चांगले प्रेम पाटील वाजे, गुड जॉब. बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ जातोय भारतसाठी. हा चेंडू होता डॉट बॉल आलाय. गोलंदाज पाहतोय आपण विनोद मडवी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, तोच गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला या टीमच्या बाजूने. आता पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात, त्यामुळे क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर सीमारेषेवरती पाहायला मिळेल आपल्याला जे सुरुवातीला मोठे पटके मारण्याची संधी होती ती मात्र थोडीशी कमी आता पाहायला मिळेल. चांगला बॉल पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न गोलंदाज विनोद मडवीला पाहतोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. सुरुवातीला आक्रमण केलं या फलंदाजाने, खास करून सुभाष म्हात्रे ज्याने आक्रमकतेने सुरुवात केली आणि सातत्य 2 षटकामध्ये जे ते 30-35 धाबा हव्या होत्या त्यांना त्या करण्याचा प्रयत्न केला. तरी विकेट हॅट्रिक साठी ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था स्पर्धेला पुरवण्यात आलेली आहे, जीत दादा मडवी आणि गिरीश दादा चिकनकर यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. पारितोषिक खूप आहेत मात्र ते मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं. या बेस पूल केलाय, कोणताही खेळाडू नाही आहे. चेंडू जाईल आता सीमारेषा पलीकडे जातोय पहिल्या टप्प्यावरती. चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. अतिशय चांगली फलंदाजी पहा मिळतंय सुभाष म्हात्रे या फलंदाजाच्या वतीने. तर योग्यदादा मडवी यांच्याकडून बघा विकेट हॅट्रिकला 5000 आणि लागोपाठ 3 चेंडू डॉट अर्थात स्पेअर फेकलं गोलंदाजाने तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल हलकसा अपील केली. बॅटकटचा इशारा येते, फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2 लागत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. तर इथे भाल क्रिकेट संघ खेळतो आणि भाल क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचा जर विचार केला, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे हे सर्व प्रतिनिधी आहेत. तो संघ या मैदानामध्ये खेळत आहे खऱ्या अर्थाने आणि गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योग्यदादा मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि गोलंदाजाने जर 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळलं तर त्या गोलंदाजाला इथे 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल योग्यदादा मडवी यांच्या वतीने. त्यानंतर जीत मडवी आणि गिरीश चिकनकर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि भारत म्हात्रे यांनी जर लागोपाठ 2 षटकार दटवले, भारत तिथे बाद झालेले आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा 2000चं कॅश प्राइज होतं. वळूया जगदीश पाटील यांच्याकडे. तर 4थ्या क्रमांकावरती खेळाडू येतो या जयदास म्हात्रे. मात्र दुसरीकडे पाहिलं सुभाष म्हात्रेने चांगली धावसंख्या उभी केली आहे अद्यापर्यंत नागझरी टीमच्या बाजूने. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न विनोदचा राहिलाय. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले, पण त्याच्यानंतर या 3ऱ्या षटकामध्ये थोडेसे धाबा कमी देण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण क्षेत्ररक्षण सुद्धा सीमारेषेवरती पाहायला मिळालं आणि एक खेळाडूला बाद करण्यात यश प्राप्त केलंय, सांघिक यश मिळालं. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, थोडंसं कमबॅक झालंय भाल टीमच्या वतीने
आणि ते मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये थोडंसं कमबॅक राहिलंय. फक्त 6 धावेचं षटक फेकलंय विनोद मडवी या तर- गोलंदाजाने. पाणी घेऊन जायचंय. तर व्यासपीठावर आपण पाहतो बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रुपेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा यावं, व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आम्हाला योग्यदादा मडवी यांच्याकडनं खऱ्या अर्थाने इथे इन्फॉर्मेशन मिळाली आहे. गायकवाड सर, संपूर्ण शिक्षक वर्गाचं इथे आगमन झालेलं आहे. भोईर सर, गायकवाड सर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि शिक्षक म्हटलं ना तर आई माता पितानंतर खऱ्या अर्थाने जर दुसरं दैवत कोण असेल तर खऱ्या अर्थाने शिक्षक. कारण शिक्षक हा नेहमी समाज परिवर्तन करणारा घटक मानला जातो. आणि ज्या प्रकारे कुंभार आहे ना, कुंभार ज्या प्रकारे मातीच्या गोल्याला आकार देऊन दुगाडे सर जे प्रतिकृती तयार करत असतो, असे अनेक इंजिनियर असो, वकील असो, डॉक्टर असो, शास्त्रज्ञ असो, अनेक खऱ्या अर्थाने जे घटक घडवण्याचं काम शिक्षक वर्ग करतं. आणि त्या शिक्षक वर्गाचं व्यासपीठावर आगमन झालं. तुम्हा सर्वांचं आमचे ऑर्गनायझर योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी, रोशन मडवी आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने तुमचं स्वागत आणि तुमच्या कार्याला, समाजाला दिलेल्या योगदानाला आम्हा सर्वांचा मानाचा सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला. जगदीश डीजे मास्टर नितीन यांच्याकडे जाऊया. हे पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर तू काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. ट्रेझरमेंट पाहतोय आपण श्री मलंग क्रिकेट समितीचे व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय प्रदीपदादा मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा. जाव्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवरती धाबा आहेत त्या 35 धाबा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या आज बॉलवरती एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळतोय आपल्याला. एकणे धावसंख्या पुढे सरकत असताना जो त्यांचा सलामीचा बॅट्समन सुभाष म्हात्रे एकट्याने मात्र किल्ला लढवलाय. सुरुवातीला पहिला धक्का योग्यच्या रूपामध्ये लवकर मिळाला. त्याच्यानंतर 2 या धावसंख्येवरती भारत बाद झाले. अतिशय चांगला चेंडू, चेंडूची फेकी पाहिली तर गुडलँड स्पॉट वरती होती. गोलंदाज पाहतोय आपण प्रमोद देना. चौथं षटक 5 षटकांचा सामना पाहा मिळतोय भालविपक्ष नागझरी या 2 टीम मध्ये. आज या स्पर्धेचा 4था दिवस. दूरवरून खेचण्याचा प्रयत्न, स्वीट साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. शानदार षटकार. थँक्यू. षटकार आलाय फलंदाज सुभाष म्हात्रे. 16 चेंडू 35 धावांची इनिंग. तर श्रीमलन क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. ते धावचित होण्याची संधी होती मात्र 2 खेळाडू पुढे सरकला गोलंदाज, त्यामुळे लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. आणि सध्या जर पाहिलं नाही मैदानावरती प्रवीणजी तर एकट्या सुभाष म्हात्रेने किल्ला लढवलाय. अगदी त्याच्या बॅटमधून सुरुवातीपासून चौकार षटकार आले. तसंच चित्र पाहायला मिळालं. याच दरम्यान पाहतोय आपण बुर्दुलगावचे सरपंच साहेब सन्माननीय मोतीराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. 17 चेंडू 35 धावांची इनिंग साकारत असताना सुभाष म्हात्रे व्हेरी गुड बॅटिंग. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला टिपलाय का झेल पाहावं लागेल. यस, फलंदाज बाद आहे. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. आणि फलंदाजासाठी एक सुवर्णाचं, गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. भाल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला लागोपाठ 3 फलंदाजांना बाद करणाऱ्या गोलंदाजाला
स्पर्धा आयोजक योगेश दादा मडवी, रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडून इथे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि व्यासपीठावर इथे श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सहकार्यांचं आगमन झालेलं आहे. आपला आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. फलंदाज बाद झाले. न्यू बॅट्समन कुणाल म्हात्रे मैदानामध्ये येत असताना. तर मात्र दुसरीकडे पाहिलं तर सुभाष ज्याने आक्रमकतेने सुरुवात केली. एका 17 चेंडूंचा सामना गेला, 35 धाबा आणि टोटल जर पाहिली तर 43 धाबा संघाच्या पहा मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग झाली आहे. कुणाल म्हात्रेसाठी सुद्धा सुवर्ण संधी लागोपाठ 3 षटकार प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या वतीने 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. तर निश्चित स्वरूपात जितू गोंधली तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत. आणि बघा पुन्हा एकदा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा मडवी, एकच वादा आमचा योगेश दादा यांच्याकडून भाल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला लागोपाठ 3 विकेटसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि एखाद्या गोलंदाजाने 3 चेंडू निर्धाव फेकले, अर्थात निगेटिव्ह स्पेअर चेंडू जर फेकले तर त्या गोलंदाजाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष योगेश दादा मडवी यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर जाऊया मैदानाकडे, जेथे शेवटचा अंतिम षटक आहे. बाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण प्रत्येक संघाला जो एक निर्धारित वेळ दिलाय ना त्या वेळेमध्ये आपण खेळा, कॉपरेट करा. कारण दर दिवशी एक सामना पेंडिंग राहतो. मात्र आज तसं व्हायला नको आहे, कारण उद्या अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. आणि जर उद्या पाहिलं तर जवळजवळ 10 ते 11 सामने उद्या पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. कदाचित 12 पण होतील जर एखादा सामना पेंडिंग राहिला तर. त्यामुळे आपण वेळेचं बंधन ठेवा आणि सामना सुरू करा. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज गणेश म्हात्रे यांना पाहतोय, एक सिनियर खेळाडू. कुणाल स्ट्राईक वरती, आउटसाइड ऑप्शनला वाईट यॉर्कर. तर नरेश म्हात्रेसाठी एक स्वर्ण संधी आहे. गणेश म्हात्रेसाठी बघा विकेट हॅट्रिक साठी श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप दादांच्या वतीने 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय गणेश म्हात्रे यांच्या वतीने. एक सिनियर खेळाडू पाहायला मिळतोय टीम मध्ये गोलंदाजी करत असताना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, गॅप खूप मोठा होता. क्षेत्ररक्षक वेगाने आले, गुड ड्रॉ आणि एकच जा मिळाली आहे. मात्र स्ट्राईकवर कोण तर आता पाहिलं तर सुभाषला पाहतोय आपण. तर वरती गणेश साठी स्वर्ण संधी बघा. आयोजक योगेश दादा मडवी यांच्याकडून जर या चेंडूवर दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर दी गणेश अचीव ए विकेट ऑन दिस बॉल, या चेंडूवर जर विकेट संपादित केलं तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन दिस बॉल अचीव ए विकेट. थँक्यू सो मच. तर आमचे पनवेल महानगरपालिकेचे SI साहेब या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देतात. ऋषिकेश गायकवाड साहेब त्यांचं मनपूर्वक स्वागत. टॉससाठी यायचं आहे जयदुर्गा बेलवली आणि ओमसाई 11 तलोजे मजकूर दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बॅक टू बॉलर्स गणेश म्हात्रे येते. थोडीशी गिरकी घेत असताना पाहायला मिळाले. त्यांचा जो बॅलन्स होता ना तो गेला नाही तर कदाचित धावचित होण्याची संधी येथे निर्माण झाली असती. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत स्लागोरच्या षटकामध्ये डेट ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश म्हात्रे. स्विच इट, डॉट बॉल. अशा वेळेला मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. गुड बॉलिंग, सच अ ब्युटिफुल बॉल. तर या चेंडूवरती विकेट मिळाली तरी प्रदीपजी मडवी यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक मिळेल. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं जातोय गणेश यांच्या मार्फत.
ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा कॉल दिला जातोय. मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना शेवटच्या चेंडूवरती मिळाली आहे त्या 2 रन्स. आणि एकूण टोटल जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकामध्ये एकूण 49 धाबा बनवल्यात आणि 10.00च्या सरासरीने एक्झॅक्टली 50 धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र गावदेवी बाल संघाला. थँक्स. इथे जयदुर्गा माता बेलोली क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. ओम साई तलोजा मजकूर शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आपण. ओम साई तलोजा मजकूर तलोजा मजकूर क्रिकेट संघाचे संघनायक बघा लगेचच आपल्याला येणं गरजेचं आहे. नंतर इथे सिग्नल असेल. अनिल ढोपरे यांचा काय सिग्नल असेल तुम्हाला माहितच आहे. मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. हरचंद दादा आमचे जे जाधव वस्ताद आहेत मित्रांनो 5 दिवस त्यांची उपस्थिती या स्पर्धेला असणार. आजचा 4था दिवस आहे. तत्पूर्वी मान्यवरांना योग्य दादा आपण इथे सन्मानित करूया. तर मान्यवरांचा येतोची सन्मान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने इथे केला जात आहे. मी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्पर्धा ऑर्गनायझर योगेश दादा मडवी साहेबांना भारत मात्रे यांना आपण मैदानात पाहतो मित्रांनो. काही दिवसापूर्वी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आणि पनवेलमध्ये पहिली क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान या शिलेदारांनी प्राप्त केला. त्याचं नाव आहे भारत म्हात्रे नागझरी आणि त्यांची संपूर्ण टीम रुपेश म्हात्रे असतील संघनायक कुणाल संपूर्ण टीमने खूप मोठा योगदान होता त्या स्पर्धेला. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे मित्रांनो. आपण पाहतो जी भारतीय संस्कृती आहे की अतिथी देव भव. आपण सर्वप्रथम पाहुण्यांना खऱ्या अर्थाने देवाची खऱ्या अर्थाने तो एक सन्मान दिला जातो. कारण महाराष्ट्र म्हटलं ना तर खऱ्या अर्थाने संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्र, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला महाराष्ट्र की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. एक शिक्षित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय जयराम गायकवाड सरांचा प्रथमतः सन्मान योग्यदादा मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. जयराम गायकवाड सर एक शिक्षित व्यक्तिमत्व, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, समाजामध्ये परिवर्तन करणारा घटक म्हणून ज्याच्याकडे आपण अग्रेसर पाहतो ते शिक्षित व्यक्तिमत्व, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्याने केलं ते आदरणीय इथे जयराम गायकवाड साहेबांचं स्वागत केलं जात आहे योग्यदादा मडवी यांच्या शुभ हस्ते. की विद्या मुले व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता, श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोडावर शिक्षण घेतल्याने खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये सातत्याने यशस्वी होत असतो. अशी यशाची अनेक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग दाखवला ते गायकवाड सर. आणि यानंतर अनिल भोईर सर, अनिल भोईर साहेबांचं स्वागत केलं जात आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पाषण करणारा एक ना एक दिवस वाघाची डरकाली फोडल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद वाक्य. अशा शिक्षक वर्गाचा सन्मान इथे केला जात आहे. प्रमोद पाटील सरांचा इथे सन्मान केला जात आहे. तर प्रमोद दादांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. एक शिक्षित व्यक्तिमत्व आहेत, समाजामध्ये त्यांचा आदर सन्मान केला जातो. त्यानंतर आदरणीय तुकाराम मडवी वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व आहेत. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. बालाराम चौधरी यांचा सन्मान असेल. आणि त्यानंतर श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपदादा मडवी सर आपण यायचे आहे. आपला सन्मान इथे केला जाईल. आणि रुपेश पाटील बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दादा आपण यावं समोर. प्रदीप मडवी साहेब यायचे आपण सन्मान इथे केला जाईल. खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल. आणि बलू या सामन्याकडे लगेचच आपण प्रवीण दुगाडे सर यांच्याकडे. तो पहले ओवर की दूसरे सत्र की शुरुआत हो चुकी है. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हुई है. गड़गे सर ने अभी अभी मेहमानों का स्वागत किया. एक थे अध्यापक तो एक थे आध्यात्मिक गुरु शास्त्री.
यकीन मानिए गड़गेसर के एक के हाथों में भारत का भविष्य है तो दूसरे के हाथों में जो आज का युवा जो सोच रहा है कि एक हसीन शाम हो, हाथ में जाम हो, बगल में शबाब हो और सामने कबाब हो, इस सोच को परे हटने के बजाय अध्यात्म की ओर हम अगर चले तो ये सोच हमारी बदल सकती है। शास्त्री साहब वो हमारे गुरु है, तो कल का भविष्य भारत का सुनहरा भविष्य होना चाहिए और आज के बच्चे जो भारत के भविष्य के बारे में अच्छा सोचे। शिक्षा के गुरु भी मंच के ऊपर मौजूद है, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। शॉर्ट ऑन पुल के जरिए इस गेंद को खेला मिड विकेट बाउंड्री की तरफ और आपने कहा कि संत महात्मा का ये महाराष्ट्र है, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज जिन्होंने कई सालों से हमें अध्यात्म का पाठ पढ़ाया है। और कल एकादशी है जिसमें आनंदी में ढेर सारे वारकरी संप्रदाय के लोग शरीक होते हैं। टीम का कुल टोटल आ चुका है 50 का पीछा करते हुए 2 रन। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट कवर के ऊपर गेंद को फील्ड किया गया, 1 रन जरूर मिला। एक रन से रनों की इमारत को मानते हुए जो 50 रन बनाने हैं, अनुमान अगर हम देखें 30 गेंदों में 50 की जरूरत है। 5 ओवर का मैच है। पहले बल्लेबाजी की थी श्री कृष्ण नागजरी ने, उन्होंने बनाए 49 और भाल टीम को जरूरत है 50 रनों की प्रति ओवर 10 की औसत के साथ। ये पैडल स्वीप करने की कोशिश की थी, बल्ले का ऊपरी किनारा, तो चलिए ब्रेक मिला है तो गड़गेसर के पास चलेंगे हम। थँक्स दुगाडे सर. इथे नाणेफेक केली जात आहे. जय दुर्गा माता बेलोली विपक्ष ओम साई 11 तलोदा मजकूर. इथे श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप मडवी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. 5 षटकांचा सामना हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स. नाणेफेकीचा कौल ओम साई तलोदा मजकूर. फक्त डिसिजन शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी बेलोली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आणि वळूया लगेचच प्रवीण आणि तुम्हा सर्वांची साठी जी कोल्ड्रिंक्सची व्यवस्था गोपाल शास्त्री महाराजांच्या वतीने करण्यात आलेली आहे ती आपण घेऊन जाऊ आणि वळूया प्रवीण दुगाडे सर यांच्याकडे कंटिन्यू. हाँ, निश्चित तौर पर गड़गेसर विकेट निकालना जरूरी था। 50 रन उतने भी ज्यादा नहीं है कि वो आसानी के साथ बनाए जा सकते हैं, ये बल्लेबाजों का मानना है, क्योंकि प्रति ओवर 10 की औसत उतनी ज्यादा बड़ी नहीं है, लेकिन इतने भी कम नहीं है कि गेंदबाजों द्वारा बचाया नहीं जा सकता। गेंदबाजी अगर कसावट भरी हो, हर गेंद के ऊपर एक नई सोच हो, एक नई पहलू के साथ हर एक गेंद को डाला जाए गेंदबाज द्वारा वेरिएशन के तौर पर, तो यकीनन ये देखिए ब्लॉक होल में डाला गया था, कवर्स में इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फीड किया, 1 रन जरूर मिला। 1 रन के साथ 50 का पीछा करते हुए टीम बहाल खेल रही है 1 विकेट के नुकसान पर 4 रन। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मर्यादा पुरुषोत्तम राम। और जब भी अनिल ढोपरी साहब से मैं फोन पे बात करता हूं तो पहले वो कहते हैं जय श्री राम, फिर आगे की बात होती है, यकीन मानिए। लेकिन मर्यादा पुरुषोत्तम राम, राम से हमने क्या सीखा, एक पत्नी एक वचनी। अगर आज के लोग वैसा रहे ना तो HIV जैसी बीमारियां हो ही नहीं सकती। शास्त्री जी बिल्कुल सही कहा ना मैंने, मर्यादा पुरुषोत्तम क्यों कहा राम जी को। टीम का टोटल 4 रन, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 50 का करना है पीछा। 24 गेंदें और 46 की अभी भी दूरी। प्राप्ति लाइव के जरिए जो लोग इस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शोभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी ट्रॉफी देख रहे हैं, उन सभी का मैं स्वागत करना चाहूंगा फिर से एक बार प्राप्ति लाइव के जरिए। जो लोग फैन है इस गेंदबाज के वो सब्सक्राइब करे, जो फैन है इस बल्लेबाज के वो भी सब्सक्राइब करे, लाइक करे और बेल आइकॉन दबाना ना भूले। तो नए ओवर की शुरुआत लेकर आए हैं गेंदबाज रोशन मादरे नगजरी की तरफ से। 50 रन अब थोड़े ज्यादा नजर आ रहे हैं मुझे, क्योंकि पहले ओवर में आए थे महज 4 ही रन आए थे। दूसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज रोशन मादरे। स्ट्राइकर एंड पर गणेश। दूसरे ओवर की पहली गेंद
अपील की गई, उस अपील पर अंपायर ने उंगली उठाई और इसी के साथ विकेट नंबर दूसरा आउट होने वाले खिलाड़ी पगबाजीत के तौर पर गणेश महात्रे डीजे। ए नहीं, बी, बी फॉर बाळासाहेब ठाकरे। विचारधारा जिनकी एक थी, विचारधारा ऐसी थी कि मुंबई में मराठी मानुस का रुकना जरूरी है, क्योंकि 105 लोगों ने अपना लहू बहाया था कि मुंबई कहीं महाराष्ट्र से निकल ना जाए। वो जो लहू आज रंग दिखा रहा है, आज मराठी मानुस जिंदा है मुंबई में, वो इस वजह से क्योंकि 1966 में अगर हमें ये नेता ना मिलता और शिवसेना नाम की संगठन ना मिलती तो ये ना हो सकता था। टीम का टोटल 4 पे रोका हुआ, क्लीन बोल्ड, गेंदबाज अब हैट्रिक के द्वार पर, क्योंकि लगातार 2 विकेटें निकाली, सनसनी फैलाई है। सुनामी आई थी केरला में, लेकिन यहां पर सुनामी आती हुई गेंदबाज द्वारा टीम बहाल के लिए। जो बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे, त्या बॉलरकडे। राग बघतोस रागानं, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी। शुक्रिया डीजे नितिन, क्योंकि पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफली हमारा करता है दोस्तों, क्योंकि शेर पिंजरे में बंद होता है, आसानी के साथ उसके ऊपर पत्थर मारे जाते हैं। लेकिन ये जो 2 विकेटें निकाली है ना, जंगल में खुले शेर का शिकार करने वाली बात थी जो गेंदबाज ने की। टीम का टोटल इन 2 विकेटों की वजह से 4 पे रुका हुआ, गाड़ी अटकी हुई है। संडे के दिन स्टेशन पे हम देखते हैं मेगा ब्लॉक, वजह से हमें भी रुकना पड़ता है, ट्रेनें भी रुक जाती है, लेकिन ये बड़ा मेगा ब्लॉक 50 रन। शुरुआत में ऐसा लगा था आसानी से बना पाएगी बल्लेबाजी, जो सेकंड बल्लेबाजी करेगी आई गावदेवी भाल, लेकिन ऐसा नहीं है। गेंदबाज ने शुरुआत की पहले ओवर में, बंटी महात्रे, इन्होंने नींव रखी 4 रनों वाली, 1 विकेट निकाला और उसके बाद रोशन महात्रे ब्रदर्स अब हावी हो रहे हैं टीम गावदेवी भाल के ऊपर। आई गावदेवी भाल भी विकेट हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे, लेकिन एक क्लासिकल ड्राइव कवर के ऊपर से खेला, डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। क्रिकेट शौकीन योगेश मडवी, त्याच्या जोडीला हितेंद्र मडवी, उसाटणी गावचा रामचंद्र मडवी या विशाल मैदानी, उसाटणी गावचा रामचंद्र मडवी या विशाल मैदानी। देखिए साथी हाथ बढ़ाना, योगेश मडवी ने जब साथ का हाथ मांगा तो हितेंद्र मडवी साहब ने अपने हाथ को बढ़ाया और एक खूबसूरत क्रिकेट का कारवां लोगों के नजर में आए, जहां पर हमारे जैसे कमेंटेटर्स भी बाइक पर घूमते हुए नजर आएंगे, अंपायर्स भी बाइक के ऊपर घूमते हुए नजर आएंगे। डीजे और लाइव को लाइव के लिए, लेकिन खुद की गाड़ी अपनानी होगी। अगले साल शायद ये भी हो सकता है, ये भी हो सकता है अगले साल। ये रिवर्स स्वीप, दुधारी तलवार लगी तो आबाद वरना बर्बाद। में हमेशा कहता हूं ये चले तो सामने वाले की गर्दन काट दे, और ना चले दोस्तों तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। डीजे नितिन। बँकसाठी मास्टर व्यासपीठावर बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री मोतीराम शेठ पाटील साहेब बुर्दुल यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं ऑर्गेनाइजर कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। बिल्कुल सही कहा, सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे, लेकिन ये गाना था सौदागर फिल्म का, जो दोस्ती थी दिलीप कुमार और राजकुमार की, उस दोस्ती को दर्शाया था। और राजकुमार तो हमेशा कहते थे जानी। टीम का टोटल 8 रन, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं तमाम। ये माहौल, क्योंकि मेरा ये मानना है कुछ लोग माहौल देख के आते हैं, बाला साहब जिस तरह माहौल बनाते थे, लोगों के बीच आकर लोगों की जो समस्या है उसे छुड़ाना हमारा काम है। आनंद दिगे साहब जिन्होंने मन में ये ठान लिया था शाखा ही मेरा घर और ठाणे की जनता ही मेरी प्रजा,
जिनको न्याय देना मेरा काम, मेरा उद्देश्य। लिखिए विकेटों पर विकेट। इस ओवर में चौथे विकेट का पतन हो चुका है। 50 का आंकड़ा कोसों दूर अब नजर आ रहा है इन विकेटों के कारण। आमचा बधीर झालाय हो क्लीन बॉल त्रिफालाची पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठीमागून चोरी झाली फलंदाज बाद बैक टू द पॅव्हिलियन। और निश्चित तौर पर डीजे मास्टर ये मैं कहना चाहूंगा, ये दशरथ पाटिल सर की आवाज थी, लेकिन त्रिफाला चित यानी कि मराठी में जो ये वर्ड है जो एसटी चीत है, जिन्होंने काला पानी की शिक्षा हमारे लिए, काला पानी की शिक्षा तक हमारे लिए पसंद की थी, वो विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य वीर, इन्होंने ये वर्ड ट्रांसलेशन कर मराठी में लाए थे। ये जो एसटी चीत होता है, आपका पाइचित होता है, ये जो मराठी वर्ड्स हैं। टीम का टोटल 8 पे रुकी हुई गाड़ी है, लेकिन इरादा करना होगा पक्का। अब गेंदबाज इस ओवर में दोबारा हैट्रिक के द्वार पर, क्या गेंदबाजी हुई रे, वाह रे वाह। रोशन मादरे एक ही बाउंड्री दी है उन्होंने। 8 रन टोटल आ चुका है, 42 की अभी भी दूरी है। यहां पर ये गेंद अगर डॉट निकलती है तो 18 गेंदे 42 रन का समीकरण बनाना पड़ेगा। अब 19 गेंदे 42 रनों की जरूरत है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को, लेकिन तारीफ करनी होगी, जरा जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए। एक ही बाउंड्री खाई, मैंडेटरी पावर प्ले वाला ओवर किया, 2 बार हैट्रिक के द्वार पर रहे, लेकिन टीम के लिए जो जरूरत थी 50 रन बचाने वाली गेंदबाजी की, उस जरूरत को पूरा किया, क्योंकि यह ग्राउंड 50 रन बचाने वाला नहीं है 5 ओवर में। तो जाऊन भिडलाय रे आमचा श्रीमलंगड। थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर उसाटणे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ दादा हिलाल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो टू प्रवीण दुगाडे सर यांच्याकडे बोलिया. शुक्रिया महादेव गड़गे सर. गड़गे सर तो है तो हमारे महागुरु, लेकिन हम भी गुरु घंटाल है. टीम का टोटल 8 रन. स्कोर कार्ड के ऊपर गाड़ी अटकी हुई है. 18 गेंदे, अब 42 रनों की जरूरत. 14 की औसत से इन रनों को करना होगा पूरा. लेकिन देखिए, आप में अगर जज्बा होना, मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है, मैं ये करके दिखाऊंगा, ये सपना अगर आपके मन में आया तो ये रन बन सकते हैं. बंटी मात्रे के इस गेंद को खेला मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन ये होना चाहिए. 38 रन की दूरी है. गेंदें बची है 17. विनोद मडवी प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए हुए हैं. साथ नहीं दिया किसी ने उनका, लेकिन एकला चलो रे, 1 मैन आर्मी. लड़ना होगा, संघर्ष करना होगा, झगड़ना होगा. और ये देखिए, एक चौका का आया, उसके बाद विकेट खो चुके हैं बल्लेबाज विनोद मडवी. हारताय म्हणून खेळ सोडू नका. कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने आहे. डर है तुझे किस बात का, हम तेरे साथी है जानी, फिर काहे सोचे दीवानी. कहीं दीवाना तू कहीं कातिल है खड़ा, जाना मेरा जाना हो मुश्किल है बड़ा. बिल्कुल सही कहा डीजे मास्टर ने. डर कर नहीं बल्कि डट कर खेलना चाहिए है खेल, क्योंकि इस खेल में है डर के आगे जीत. टीम का टोटल 16 गेंदे और 38 रनों की जरूरत. विकास मात्रे नए बल्लेबाज आ चुके हैं. विकास को अपनी टीम का विकास करना होगा. जिस तरह स्वर्गीय रामचंद्र मडवी साहब ने 80% समाजकारण और 20% राजनीति के साथ यहां पर कुश्ती का भी विकास किया और सामाजिक विकास भी उनके माध्यम से हुआ है. ये देखिए, आप देखा ना ताव, इसे कहते हैं ब्लाइंडेड स्ट्रोक. जाना था वाशी, पहुंच गए काशी. डॉट गेंद की समाप्ति. टोटल वहीं पे रुका हुआ. 12 रन 15 गेंदे, अब 38 रनों की जरूरत. हाँ, ये देखिए, ये जांचा परखा हुआ स्ट्रोक था. शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्ड किया गया. 1 रन मिलेगा. 14 गेंदे, अब 37 रनों की दूरी है. किसने भी नहीं सोचा था
कि एक ओवर में 4 विकेटें निकाल पाएंगे गेंदबाज रोशन मात्रे, और पहला ओवर भी अच्छा जाएगा। 2 ओवर ने कमर तोड़ी है। बंटी मात्रे, लेकिन यह बट बॉल का इशारा हुआ है। संतोष चौधरी, आरपीएल 10 दिन इन्होंने अंपायरिंग की। आरपीएल में अंपायरिंग करना मानो लोखंड के चने दांतों तले चबाने वाली बात थी। स्टार से सुपरस्टार वहां पर खेल रहे थे, पूरा रायगढ़। और यह ऊंचा खेला गेंद हवा में, एक और यहां पर विकेट का पतन होता हुआ। भाल टीम मानो अपना संघर्ष भूल रही है। एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी सच में सफर तो है सुहाना, कल क्या होगा किसने जाना। लेकिन आज अगर वर्तमान में अगर आप अच्छा करो ना, तो आपका भविष्य जरूर अच्छा होगा। वर्तमान आपका अच्छा होना चाहिए, वर्तमान में आपके अच्छे कर्म होने चाहिए, ताकि आगे जाके भविष्य में वही कर्म आपके काम आए, आपका कल सुधारा जाए आज के वर्तमान से। लेकिन वर्तमान इतना बिगड़ा हुआ है भाल बी टीम का, उस वजह से उनका भविष्य अब खतरे में आ चुका है। 13 गेंदे 36 रनों की जरूरत थी, सिंगल जरूर मिलेगा। 35 की दूरी तय करनी है आने वाली 12 गेंदों में, लेकिन इस ग्राउंड के ऊपर बन सकते हैं। 2-4 हिट लगाओ, मुकाबले के करीब आओ, एक ओवर में 20 भी बन सकते हैं। देखिए हमारे स्कोरर प्रेम भी कह रहे हैं कि रन बन सकते हैं, लेकिन मारने वाले में दम होना चाहिए, दम दिखाना चाहिए। चलिए गड़गे सर के तो क्या कहने भाई, महागुरु है। हमने उनसे कई बार तालीम ली है, शिक्षा ली है, कहाँ पर हमको करेक्शन करना चाहिए, कहाँ पे हमें धीरे बोलना चाहिए, कहाँ पे हमारी आवाज़ को बढ़ानी है। गड़गे सर, ये आप हमारे लिए आप जैसे गुरु मिलना ये बड़ी उपलब्धि है निश्चित स्वरूपात। लेकिन खऱ्या अर्थाने तुमचं प्रवीण धुगाडे सर, तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे आपले निश्चित स्वरूपात। परंतु आज खऱ्या अर्थाने खूप मोठा रायगड व्हॉइस ऑफ रायगड म्हणून आय एम प्राऊड ऑफ यू, नेहमी आम्ही सातत्याने आपला आदर सन्मान करत असतो। आज ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा किती समालोचकांना प्रेम दिले जातो मित्रांनो। इथे रायगड आणि ठाणे हे क्रीडा क्षेत्रातील एका नाण्याची 2 बाजू आहे। म्हणजे प्रेमाचं माहेरघर म्हटलं ना, ते एक रायगड जिल्हा आपण पाहतो, ठाणे जिल्हा पाहतो। क्रिकेटवर अथंग प्रेम करणारे आपले प्रेक्षक। बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन जितनी टॉट गेंदें आएगी, जितने सिंगल्स आएंगे, उतना हावी होगी टीम नागझरी। लेकिन बड़े हॉट शॉट खेलने होंगे, बड़े हिट खेलने होंगे यहाँ पर आई गावदेवी भाल बी टीम के बल्लेबाजों को। 11 गेंदे 35 रनों की जरूरत। दाव देखा ना, दाव स्ट्रोक के लिए देखिए गेंद को देखना पड़ता है, जांचना पड़ता है, परखना पड़ता है, क्योंकि इस खेल में कहा जाता है देखो पहले गेंद को देखो, जांचो। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन सीधा विकेट कीपर के हाथों में कैच दे हुए थे। एक और विकेट का पतन। डीजे लो में आ गया। गड़गे सर का इंतजार पूरा रायगढ़ कर रही है, लेकिन गड़गे सर है इस वक्त उसाटने की प्रतियोगिता में बतौर एंकर। नौ गेंदे अब 35 रनों की जरूरत। एक के बाद कुर्बानी जा रही है टीम आई गावदेवी भाल बी टीम की, और विकेटें जा चुकी है उनकी। 9 विकेटें जा चुकी है। क्या ये पहली टीम बनेगी? 8 विकेटें जा चुकी है। 9। देखिए स्कोरर थोड़े कंफ्यूज थे, ऐसा होता ही रहता है, मैं भी थोड़ा कंफ्यूज था उनकी वजह से, लेकिन कंफ्यूजन अब दूर हो चुका है। विकेटें जा चुकी है 9। आखिरी जोड़ी मैदान पर। यह मैच अब एक तरफा
हो रहा है, क्योंकि बड़ा हाइट में खेलना है और खुद को जिंदा भी रखना है। ये लक्ष्मण के बाहर वाइट बॉल। देखिए प्यास तो आपको लगी है, लेकिन उतना पानी नहीं पीना है जहां पर पानी हद से ऊपर हो जाए आपके शरीर में। वैसी स्थिति में ये टीम आ चुकी है, भाल टीम बी। आखिरी छोड़ी मैदान पर, 8 गेंदे 34 रनों की जरूरत। ये आई डॉट गेंद, 7 गेंदे अब 34 रनों की जरूरत। मुझे लगा 50 रन है। गेंद और बल्ले के बीच संघर्ष होगा, लेकिन गेंद ने इतना अच्छा संघर्ष किया कि बल्ले को ऊपर उठने का मौका ही नहीं मिला। क्या मिलेंगे 4, लेकिन नहीं, एक ही रन मिलता हुआ यहां पे। 6 गेंदे अब 33 रनों की जरूरत। देखिए ढेर सारे मेहमान इस मंच के ऊपर बैठे हैं। हमारे ऑर्गेनाइजर योगेश दादा मड़वी और हितेंद्र मड़वी के साहब के प्यार के खातिर स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान ऑर्गेनाइज शो वक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मड़वी ट्रॉफी 2022 के लिए। ये प्यार होता है लोगों के प्रति। अगर आपके दिल में जगह होना, तो सिकंदर ने भी मौत के बाद ये कहा था कि मेरे दोनों हाथ खाली रखो दोस्तों, क्योंकि दुनिया को ये पता होना चाहिए था, पता होना चाहिए कि दुनिया का राजा होने के बावजूद भी मैं खाली हाथ आया और खाली हाथ चला गया। जो कर्म मैंने किए वो मेरे साथ चले गए। इसीलिए इंसानियत को बरकरार रखी है। साईं बाबा ने यूं ही नहीं कहा सबका मालिक है, क्योंकि उन्हें पता है इस दुनिया में एक ही मजहब है, इंसानियत। अगला मैच तड़ोजे मजकूर बना बेलवली। टीवी स्क्रीन पर आपको नजर आ रहा है दोनों कप्तानों की छवि। आकाश पवार बेलवली के कप्तान और तड़ोजा मजकूर के कप्तान अशोक पाटिल जो स्क्रीन पर नजर आ रहे हैं। प्राप्ति लाइव भी आजकल तकरीबन 1.25 लाख सब्सक्राइबर उनके जुड़ चुके हैं, यानी कि 75,000 के करीब अब वो आ रही है धीरे धीरे। 14 लाख से भी ज्यादा कल ओंकार शेट्टी ने बताया। 16 लाख ना ओंकार, टेनिस क्रिकेट डॉट इन 15 लाख के करीब, 16 लाख के करीब। लेकिन देर आए दुरुस्त आए, ये छक्का आना जरूरी था। और आखिरी जोड़ी जब संघर्ष करती है तो उनका संघर्ष देखने में मजा आता है। और उसके बाद 24 लाइव इवेंट्स। देखिए ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट। नहीं 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 नहीं, बाल बाल बचे। कितने रन अंपायर? टोटल रन कितने? 5। तो 5 रन आ चुके हैं। अब समीकरण बदलता हुआ 3 गेंदे 22। ये थोड़ा हंसी मजाक वाली बात कर रहे हैं हमारे प्राप्ति डीजे के ओनर। देखिए आखिरी 2 गेंदें बची है गेंदबाज के पास। मैच तो 2 गेंदे 22 रन बनना काफी मुश्किल है, लेकिन ऑल आउट। शंकू पाटील यांचं इथं आगमन झालंय। सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बोहणोली यांचं इथं आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करूया। डॉट चेंडूचे सांगता होते, अजूनही 1 चेंडू आणि 22 धावांची गरज। एक चेंडू आणि 22 धावांची गरज। पण हा सामना जिंकला आहे तो जवळजवळ नागझरी संघाने ज्यांनी पहिली फलंदाजी केली होती 49 धावा जमवल्या होत्या आणि 50 धावांचं उद्दिष्ट त्यांचे जे अपोजिशन्स होते आई गावदेवी भाल बी यांच्यासमोर ठेवलं होतं। भाल संघाचीही गोलंदाजी चांगली झाली, नागझरी संघाचीही गोलंदाजी चांगली झाली। दोन्ही संघाच्या बाजूने जमेची ही बाजू ठरली नाही ती म्हणजे फलंदाजी, कारण दोन्हींकडे ताकदवान फलंदाज होते। पण 60-70 धावाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण अपेक्षित करत होतो, त्या 50 धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलं आई गावदेवी भालच्या गोलंदाजांना। आणि श्रीकृष्ण नागझरी
संघाच्या गोलंदाजांनी मात्र त्या 50 धावा रोखल्या. चालेल, मला चालेल, फक्त माईक क्लिअर कर, आवाज येते का? डीजे नितीन, योगेश मडवी, डीजे नितीन थोडा संपर्क साधायचा आहे. तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब स्पर्धेतून कार्यार्थाने सांगता घेतात. फायनलच्या दिवशी त्यांची उपस्थिती आम्हाला जरूर इथे प्राप्त होणार आहे. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं, शंकुदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मांगरुल बोनिवली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक सरसे स्वागत आहे. तर यानंतर गुलाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख बुर्दुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक सरसे स्वागत आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय. खरं तर फलंदाजी देखील एका बाजूला चांगली झाली, 36 धावेची एक दमदार पारी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र जो इम्पॅक्ट खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये ज्या खेळाडूंना टाकला, टेनिस बॉल क्रिकेट असं म्हटलं जातं की सध्या गोलंदाजांचं राहिलं नाहीये प्रवीण सर. अशा कंडिशन्सला ज्यानं पाटा विकेटवरती 1 ओव्हर आणि 4 विकेट्स घेतल्या आणि सामन्यामध्ये मॅचला कलाटणी आणून दिली, तो गोलंदाज ठरलाय रोशन, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रोशन याचे आहे. अभिनंदन रोशन तुमच्या संघाचा. भारतदादा अभिनंदन. तर सन्माननीय गुलाम दादा पाटील विद्यमान शिवसेना शाखा प्रमुख बुर्दुल यांचं स्वागत इथे केलं जाणार आहे. गुलामशेठ यावं आपण, आपला यथोचित सन्मान इथे मुकुंददादा मडवी जे आमचे ऑर्गनायझर आहेत आणि वस्ताद हरिचंद्र दादांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जाणार आहे. मुकुंद मडवी खऱ्या अर्थाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एक नामवंत कुस्ती पंच आहेत आणि